नमस्कार डाळिंब बागायतदार मित्रांनो, मी आपला मित्र कृष्णदेव जाधव. तर आज आपला डाळिंब बागेमधला जो विषय आहे की फवारणी घेण्याची पद्धत कशी असावी. तर आज आपण आमचे बंधू रमेश पवार यांच्या बागेमध्ये आहोत. तर ही सकाळी आता 9:30 वाजलेले आहेत मित्रांनो. तर आता सध्या उन्हाळा चालू असल्यामुळे दिवसाचं टेम्परेचर जे आहे ते 38-40 पर्यंत जात आहे. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे फवारणीची वेळ ही आपण घेतलेल्या कीटकनाशक बुरशीनाशक हे कोणत्या स्वरूपाचं आहे, स्पर्शीय आहे किंवा आंतरप्रवाही आहे, ह्यावर अवलंबून असते. आता आज घेतलेलं जे बुरशीनाशक आहे हे सिस्टमिक म्हणजे आंतरप्रवाही आहे. तर हे बुरशीनाशक जे आहे ते शक्यतो सकाळी ऊन वाढण्याच्या आतमध्ये म्हणजे सरासरी 9-9:30च्या आतमध्ये फवारणी मित्रांनो झाली पाहिजे. आणि फवारणी करण्याची पद्धत ही आपण बघू शकता. ह्या ठिकाणी पूर्ण झाडाला खालून खोडापासून शेंड्यापर्यंत ही पूर्ण झाडाची खोडं जी आहेत ती पूर्ण ओली चिंब झाली पाहिजेत. कारण सध्या उन्हाळा चालू आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये एखाद्या झाडावरती जर फवारणीचं औषध नाही पोचलं खोडावरती वगैरे तर उन्हाळा चालू असल्यामुळे खोडकिडा वगैरे लागण्याची जास्त शक्यता असते. पिनहोल बोरर आहेत, खोडकिडा आहे. तर फवारणीचं औषध आपण नियमित प्रत्येक फवारणीला खोडावरती जर फवारलं तर ही शक्यता जी आहे, पॉसिबिलिटी जी आहे ती खूप कमी प्रमाणात होते. तर पहा मित्रांनो, फवारणी ही सर्वात महत्त्वाचा विषय आहे बागेमधला. ह्यामध्ये जर टेक्निक व्यवस्थित आली तरच आपली पुढे बाग रोगग्रस्त होत नाही आणि उत्पादन चांगल्या प्रमाणात होतं. तर असेच चांगले व्हिडिओ पाहण्यासाठी आपला यूट्यूब चॅनेल बागायतदार याला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.